यासाठी आपण जे काही परीक्षा होणार आहेत त्याचा संपूर्ण सिलेबस आणि संपूर्ण परीक्षा पॅटर्न कसा आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण याआधीच घेतलेली आहे. तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 20 जे प्रश्न विचारले जाणार आहेत सामान्य ज्ञान व बँकिंग या विषयावर ते आपण येथे बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकूण 100 मार्काची 100 प्रश्नांची जे आहेत ते पेपर होणार आहेत. जो पेपर विद्यार्थी मित्रांनो IBPS ही संस्था जी आहेत ती घेणार आहेत. तर त्याच IBPSच्या पॅटर्ननुसार आपण आज येथे सामान्य ज्ञान या आधारावर सामान्य ज्ञान व बँकिंग या विषयावर एकूण 20 प्रश्न बघणार आहोत, जे की IBPS पॅटर्ननुसारच असणार आहेत. तर महाराष्ट्र राज्याने भारताचा किती टक्के भूभाग हा व्यापला आहे? बघा, प्रश्न पहिला आहे का, महाराष्ट्र राज्याने भारताचा किती टक्के भूभाग जे आहे तो व्यापला आहे? तर भारताचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे त्या भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी आपल्या महाराष्ट्र राज्याने एकूण किती क्षेत्र जे आहेत ते व्यापलं आहेत, असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे क्षेत्रफळ आहे ते एकूण किती आहे? तर बघा, 3,07,713 इतकं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. तर भारताचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्याने एकूण ऑप्शन क्रमांक C म्हणजेच 9.36% भूभाग जो आहे तो महाराष्ट्र राज्याने आपलं व्यापलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्याने भारताचा एकूण किती टक्के भूभाग व्यापला आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक C 9.36% इतकं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन आहेत नंदादेवी, कंचनजंगा, माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन D धौलागिरी, ऑप्शन E सह्याद्री. तर बघा, यापैकी आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक B कंचनजंगा. तर कंचनजंगा हे जे शिखर आहेत विद्यार्थी मित्रांनो हे भारतातील सर्वात उंच शिखर आहेत. तर त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन A का स्वामी विवेकानंद, ऑप्शन B स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन C महात्मा गांधी, ऑप्शन D गोपाळकृष्ण गोखले आणि ऑप्शन E यापैकी नाही. तर आपलं याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक B स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना जे ती केली होती. तर बघा, याच्या व्यतिरिक्त याच्या संबंधितच आणखी 2 प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. ते अतिरिक्त 2 प्रश्न बघा, आर्य समाजाची जी स्थापना आहे ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या वर्षी केली, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल 1875. 1875 या वर्षी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची जी आहे ती स्थापना केली होती. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, होम रूल चळवळीतील अग्रणी नेता कोण? बघा, होम रूल चळवळीतील अग्रणी नेता कोण? तर बघा, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक A ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक. उत्तर पुन्हा एकदा आहे का, ऑप्शन क्रमांक A ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक हे आपले याचं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच होम रूल चळवळी जी आहेत ते भारतामध्ये कोणी सुरू केली? तर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानात एकूण किती भाग आहे? बघा, भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत? तर बघा, याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B 25. तर भारतीय संविधानामध्ये एकूण 25 भाग आहेत. तर भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला किती भाग होते, म्हणजे जेव्हा संविधान निर्माण झालं होतं तेव्हा, असाही प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असणार आहे 22. तर जेव्हा भारताचं संविधान तयार करण्यात आलं होतं 1949 रोजी, तर तेव्हा सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये एकूण 22 भाग होते आणि नंतर कालांतराने एकूण 3 भाग जे आहे ते ॲड झाले. म्हणजेच आताच्या करंट स्थितीमध्ये म्हणजे चालू स्थितीले एकूण 25 भाग जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या संविधानामध्ये आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या संविधानामध्ये सध्या एकूण कलमा किती आहेत? तर एकूण
35 कलमाच्या विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या घडीले आहेत. त्यानंतर एकूण अनुसूच्या किती आहेत, तर एकूण 12 अनुसूची जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या संविधानामध्ये सध्या आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पुन्हा एकदा एका प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष किंवा इथं कधीकधी सभापती म्हणून सुद्धा विचारले जातात. म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर बघा आपलं याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष असतात. तर सध्याच्या घडीले चालू स्थितीत भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते डॉक्टर CP राधाकृष्णन हे आहेत भारताचे सध्याचे काय तर उपराष्ट्रपती. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये डॉक्टर CP राधाकृष्णन हे भारताचे कितवी उपराष्ट्रपती आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 7 आहे, आर्थिक उदारीकरण धोरण भारतात कधी स्वीकारले गेले? प्रश्न पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याकडे. प्रश्न क्रमांक 7, आर्थिक उदारीकरण धोरण भारतात कधी स्वीकारले गेले? ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 1985, ऑप्शन बी 1990, ऑप्शन सी 1991, ऑप्शन डी 1995, ऑप्शन ई 1988. तर आर्थिक उदारीकरण धोरण जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1991 म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी 1991. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1991 हे आपल्या भारतातील आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून ओळखले जाते. यामध्ये उखाजा म्हणून जे आहेत ते आपल्या इथे क्रांती घडून आली होती, ज्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण जे आहेत अशीही जे विद्यार्थी मित्रांनो ते क्रांती घडून आली होती 1991 या वर्षी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 8 आहे, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरतात? तर बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सायन्सचा आहे. त्यामध्ये बघा वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरते? तर बघा त्याचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार 5 ऑप्शन दिलेले असतात परीक्षेमध्ये. तर बघा याचं बरोबर उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक बी असणार आहे, प्रकाश संश्लेषण. म्हणजेच प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून वनस्पती जे आहे विद्यार्थी मित्रांनो ती अन्न तयार करते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेतून वनस्पतीतील जे काही हरितद्रव्य असते ते हरितद्रव्य जे आहेत ते काय तर प्रकाश संश्लेषण करून त्या प्रकाशाच्या माध्यमातून जे आहेत ते अन्न तयार करण्याची काय तर प्रक्रिया करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, आम्ल व क्षार यांच्या अभिक्रियेत काय तयार होते? बघा आम्ल आणि क्षार बघा विद्यार्थी मित्रांनो आम्ल आणि क्षार म्हणजेच ॲसिड आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण क्षारला बेस असं म्हणतो. तर आम्ल आणि क्षार जे आहेत याची जी की अभिक्रिया होते त्याच्या अभिक्रियेतून काय तयार होते? तर बघा तर उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक सी, मीठ व पाणी. पाणी आणि मीठ हे जे आहेत ते दोन पदार्थ जे विद्यार्थी मित्रांनो ते आम्ल आणि क्षार यांच्या अभिक्रियेत काय तर तयार होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, उष्णतेचे SI एकक कोणते आहे? तर बघा याच्यामध्ये 5 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपले इथं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 कॅलरी. कॅलरी हे उष्णतेचे SI एकक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर उष्णता जी असते त्याला आपण हीट म्हणतो इंग्लिशमध्ये. तर हीट जे आहे हे आपण कॅलरीमध्ये मोजतो. कॅलरी तर उष्णतेचे जे SI एकक असणार आहेत ते कॅलरी असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, बघा प्रश्न क्रमांक 11 हा सहकारी संस्थांच्या संबंधित प्रश्न आहे, जो की PCC बँक असेल किंवा कोणती जे काही सहकारी बँकेची जी काही परीक्षा असते त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो ते नेहमीच विचारले जातात. तर बघा सहकारी संस्थांचा नोंदणी अधिकारी कोण असतो? बघा प्रश्न पुन्हा एकदा सहकारी संस्थांचा नोंदणी अधिकारी हा कोण असतो? तर इथे बरोबर उत्तर काय असणार आहे? बघा इथे 5 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए जिल्हाधिकारी, ऑप्शन बी सहकार आयुक्त, ऑप्शन सी रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर, ऑप्शन डी बँक व्यवस्थापक, ऑप्शन ई दुय्यम निबंधक. तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक बी सहकार आयुक्त जे असतात तेच सहकारी संस्थांचे नोंदणी अधिकारी म्हणजे रजिस्ट्रार असतात. काय असतात विद्यार्थी मित्रांनो? तर तेच रजिस्ट्रार असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक
किंवा जे आपले DCC बँक आहेत सर्व जे आहेत त्या किती प्रकारच्या संस्था आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 4. तर सहकारी संस्थांचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार असा आहे सहकारी कृषी सहकारी पतसंस्था. बघा, कृषी सहकारी पतसंस्था असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे गैर कृषी सहकारी पतसंस्था. तिसरा प्रकार आहे कृषी गैर पतसंस्था, म्हणजेच कृषी सहकारी संस्था असतात परंतु त्या पतसंस्था नसतात. जसं की कृषी गैर पतसंस्थेमध्ये जसे की ऊस कारखाना झाला असेल किंवा शेती उत्पादनासंबंधित जे काही सहकारी जे काही कारखाने असतात हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सहकारी गैर पतसंस्था असतात, कृषी पतसंस्था. चौथा आणि शेवटचा प्रकार गैर कृषी गैर पतसंस्था असा प्रकार असतो एक, ज्यामध्ये सहकारी भांडार जे असतात किंवा जे सहकारी दुग्ध उत्पादक सहकारी दुग्ध उत्पादक संघटन जे असतात ते गैर कृषी पतसंस्था असतात. तर सहकारी भांडार वगैरे जे असतात ते गैर कृषी गैर पतसंस्थेचे त्याच्यामध्ये मोडतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणती समिती ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित होती? बघा, खालीपैकी कोणती समिती जी आहे ती बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित होती? तर बघा त्यापैकी 5 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला समित्या देण्यात आल्या आहेत, म्हणजे 5 वेगवेगळे कमिशन देण्यात आलेले आहेत. यापैकी बघा, याच्यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. नरसिम्हन समिती जी आहेत ही भारतातली बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित समिती कोणती असेल तर ती नरसिम्हन समिती होती. ही जी समिती आहे ही समिती कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आली होती? तर ती 1997. बघा, 1997 या वर्षी बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित समिती जी आहे ती नरसिम्हन यांच्या अध्यक्षतेखाली काय तर नेमण्यात आली होती. याच्या व्यतिरिक्त 1991 बघा, 1991 या वर्षीसुद्धा एक समिती नेमण्यात आली होती. ती सुद्धा नरसिम्हन समितीच होती यांच्याच अध्यक्षतेखाली. परंतु ही जी समिती होती नरसिम्हन समिती ही वित्तीय क्षेत्र जे असते विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित जी समिती होती ती 1991 या वर्षी नरसिम्हन यांच्याच अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. आणि त्यानंतर पुन्हा 1997 या वर्षी जे आहेत ती बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित समिती होती. हे तुम्ही 2 फरक मुख्य लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. भारतीय निर्यात आयात बँक कोणत्या कायद्यानुसार जे आहे ते स्थापित करण्यात आली होती? भारतीय निर्यात आयात बँक जी आहे ती कोणत्या कायद्यानुसार स्थापित करण्यात आली होती? बघा, एक्झिम नावाची एक बँक आहे ज्याला आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक म्हणतो. एक्स म्हणजे एक्सपोर्ट आणि आयम म्हणजे इम्पोर्ट. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेची जी स्थापना आहे ही कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली होती? तर याचं बरोबर उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक बी, भारत निर्यात आयात बँक 1981. भारत निर्यात आयात बँक कायदा 1981 या कायद्याच्या अंतर्गत भारतीय निर्यात आयात बँक म्हणजेच एक्झिम बँक म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक जी आहे ती स्थापित करण्यात आली होती. आणि याची स्थापना जी आहे ती 1 जानेवारी 1982 या वर्षी झाली होती. बघा, याची स्थापना एक्झिम बँकेची स्थापना म्हणजेच भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना 1 जानेवारी 1982 या वर्षी भारत निर्यात आयात बँक कायदा 1981च्या अंतर्गत झाली होती. स्थापना जी आहे ती 82ला झाली परंतु कायदा हा 1981चा होता. हे 2 फरक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर बघा, प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, भारतामध्ये सध्याच्या घडीला एकूण 28 RRB बँका आहेत ज्याला आपण रिजनल रूरल बँक म्हणतो. तर यांची सर्वप्रथम स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, 2 ऑक्टोबर 1975.
2 ऑक्टोंबर 1975 या वर्षी भारतामध्ये सर्वप्रथम एकूण 5 ग्रामीण बँकांची जी स्थापना ती करण्यात आली होती. 1975 या वर्षी प्रादेशिक ग्रामीण बँकेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा 2 ऑक्टोबर 1975 या वर्षी सुरुवातीला 5 ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात आली होती. आणि त्यानंतर जेवढ्या काही बँका स्थापित झाल्या किंवा ह्या सर्व बँका ह्या प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1986, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1986 म्हणतो, 1976 सॉरी, प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 या कायद्याच्या अंतर्गत ज्या बँका आहेत विद्यार्थी मित्रांनो ते स्थापित केले जात असतात प्रादेशिक ग्रामीण बँका. किंवा प्रश्न असा आला की प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना ही कोणत्या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे किंवा करण्यात येते, तर प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976च्या अंतर्गत, जरी 5 ग्रामीण बँकेची स्थापना 1975ला झाली असली तरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, वित्त वर्ष 2025-26च्या पहिल्या तिमाहीत FDI हा किती टक्के वाढला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न चालू घडामोडी या टॉपिकवरील आहेत. बघा प्रश्न असा आहे, वित्त वर्ष 2025-26 जे चालू वित्त वर्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्याची जी काही पहिली तिमाही होती म्हणजे पहिलं जे क्वार्टर होतं ज्यामध्ये पहिली जी तिमाही ज्याला आपण एप्रिलपासून तर जूनपर्यंतचा जो काही पहिला जो क्वार्टर आहे 2025चा, या पहिल्या तिमाहीमध्ये FDI जो असतो विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक जी असते, तर ही गुंतवणूक किती टक्क्याने वाढली किंवा किती टक्के वाढ झाली यामध्ये, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक A 15. तर याच्यामध्ये 15% जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते वाढ झालेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशात जगातला पहिला AI मंत्री नियुक्त करण्यात आला आहे? बघा कोणत्या देशामध्ये जगातला पहिला AI मंत्री जो आहे तो नियुक्त करण्यात आला आहे, म्हणजे AI ऑपरेटेड मंत्री जो आहे तो नियुक्त करण्यात आलेला आहे. तर बघा इथे 5 वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक A हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच अल्बानिया या देशामध्ये जगातला पहिला AI मंत्री जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तो नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, 2025च्या पाणथळ प्रदेशावरील रामसर अधिवेशनासाठी दुसरी COP बैठक कुठे आयोजित झाली? बघा प्रश्न क्रमांक 18, 2025च्या पाणथळ प्रदेशावरील रामसर अधिवेशनासाठी दुसरी जे COP बैठक आहे ते कुठे आयोजित झाली? तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक A झिम्बाब्वे या देशामध्ये जागतिक पाणथळ प्रदेशावरील रामसर अधिवेशनासाठी दुसरी COP बैठक जी आहे ते पारित झाली किंवा आयोजित झाली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, परभणी मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? प्रश्न पुन्हा एकदा आहे का, परभणी मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे याची स्थापना म्हणजे परभणी DCची जी स्थापना हे कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याची स्थापना ऑप्शन क्रमांक B हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. 1913 या वर्षी परभणी मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना जी आहे ती झाली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आणि आजचा शेवटचा प्रश्न. बघा हा प्रश्न कम्प्युटर या विषयावरील आहे. बघा MS वर्ड हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे? MS वर्ड जे आपण विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरमध्ये MS वर्डमध्ये जे आपण काम करतो, तर ते जे MS वर्ड आहे हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे? बघा ऑप्शन A आहे सिस्टीम सॉफ्टवेअर, ऑप्शन B युटिलिटी सॉफ्टवेअर, ऑप्शन C ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, ऑप्शन D हार्डवेअर, ऑप्शन E यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक B युटिलिटी सॉफ्टवेअर. तर हे एक युटिलिटी प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होईल की हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही विद्यार्थी मित्रांनो, तर हे युटिलिटी सॉफ्टवेअर आहेत. कारण याचा उपयोग जो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या दैनंदिन जे काही काम आहेत त्याच्या उपयोगासाठी होतो, म्हणून त्याला आपण युटिलिटी सॉफ्टवेअर असं म्हणतो. तर हे एक प्रकारचं युटिलिटी सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. तर अशा प्रकारचे 20 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण घेतले आहेत, जे की येणाऱ्या जे काही परभणी DCC बँकेमध्ये येण्याचे जे आहेत यापैकी बरेचसे प्रश्न जे आहेत ते येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या प्रश्नांच्या तयारीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.